नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओ खूपच जास्त मस्त आणि छान आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या गेममधला दुसरा राऊंड काय घडणार हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्याला ऐश्वर्याची सवय तर माहीतच आहे. कोणत्याही प्रकारची चीटिंग न करता किंवा कोणत्याही प्रकारची फेरफार न करता ऐश्वर्याला कोणतंच काम करता येत नाही. आणि यावेळेससुद्धा ऐश्वर्या तेच करणार आहे, कारण गेम आहे की नवरा बायकोच्या कानांना हेडफोन लावण्यात येतील. त्या हेडफोनवरती लाऊड म्युझिक वाजवलं जाईल आणि आपला नवरा काय बोलतोय हे त्याच्या ओठांच्या हालचालीवरून ओळखून बायकोने तो जे काही सांगतोय ते त्या ठिकाणी आणून द्यायचं. आता हे सगळं ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या लक्षात तर ही गोष्ट पक्की आलेली असते की हे सगळं आपल्याला जमणार नाही, कारण हे सगळं खूपच जास्त अवघड आहे. मग आता करायचं काय, खेळ जिंकायचा कसा, हा मोठा प्रश्न उद्भवलेला असतो. त्यावेळेस पटकन ऐश्वर्या चीटिंग असं उत्तर देते. आता आपण खेळात चीटिंग करायची हे ऐकून सारंगला आणि समोरच्या त्या माणसालासुद्धा धक्का बसलेला असतो. तर पुढे ऐश्वर्या म्हणत असते, हो, चीटिंग करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपल्याला चीटिंग करूनच हा गेम जिंकता येऊ शकतो. त्याबरोबर आता हा जो समोर उभा असलेला माणूस असतो तो लगेचच ऐश्वर्या आणि सारंगला चला मी निघतो आता असं म्हणून तिकडनं जात असतो. आता खरं तर हा माणूस पळ काढण्याचाच प्रयत्न करत असतो, पण शेवटी ऐश्वर्या काही त्याला पळ काढू देत नाही. ऐश्वर्या त्याला थांबवत म्हणते, थांब, हे घे, हे 50,000 रुपये हे घ्यायचे आणि उद्या ज्या वेळेस सगळ्या कपल्सच्या कानावरती लाऊड म्युझिक वाजेल त्यावेळेस आमच्या कानामध्ये म्युझिक वाजता कामा नये. आलं लक्षात? त्याबरोबर आता हे असं काहीतरी करायचं म्हणजे टेन्शनचं काम आहे हे त्या माणसाच्या लक्षामध्ये आलेलं असतं. ऐश्वर्या ही त्याच्या पुढे पैसे करत म्हणते, पैसे घे आणि माझं काम कर. त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, मॅडम पण यामध्ये खूप जास्त रिस्क आहे. त्याबरोबर ऐश्वर्या त्याला सांगत असते, सोप्या कामाचे मी एवढे पैसे देतच नाही आहे, कळलं का तुला? हे पैसे घे आणि गुपचूप माझं काम कर. तो माणूस पुढे ऐश्वर्याला म्हणत असतो, मॅडम अहो पण हे काम खरोखर खूप रिस्की आहे. जर कोणाला आपल्यावरती संशय आला किंवा काय तर आपण काय करणार, पकडले गेलो तर ऐश्वर्या म्हणत असते, आता एवढ्या दिवसांपासून आपण चीटिंग करतोय, तेव्हा कोणी पकडलं का आपल्याला? मग आत्ताच कोणी का बरं पकडेल? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझं आणखीन एक काम सोपं करते. चल ठीक आहे, तू एक फक्त एवढं काम कर की आम्हाला शेवटच्या जोडीचा नंबर मिळायला हवा आणि मग आमच्या कानांना हेडफोन लावले, त्यामध्ये म्युझिक वाजलं काय नाही वाजलं काय, मग हे सगळं कोणाला कळणार? आता खरं तर त्या माणसाला यामध्ये खूप रिस्क वाटत असते. खरं तर तो हे सगळं करायला अगोदर तयारच होत नसतो, पण शेवटी ऐश्वर्याच ती चीटिंग केल्याशिवाय तिला काही चैन पडणार नव्हतं. मग आता ऐश्वर्या ही त्या माणसाला 50,000 1,00,000 रुपये देत म्हणते, हे घे, रोख रक्कम 1,00,000 आहे, आता तुला आमचं काम करावं लागेल. त्याबरोबर मात्र 1,00,000 बघून त्या माणसाचे डोळे फिरतात आणि तो लगेचच ते पैसे हातात घेतो आणि ऐश्वर्याचं काम करायला तयार झालेला असतो. आता इकडे लगेचच तो माणूस 1,00,000 रुपये घेतो आणि तिकडनं निघून जातो. आता मात्र इकडे ऐश्वर्याने मनामध्ये ही पक्की गाठ बांधून ठरवलेली असते की आता उद्याचा डाव आपणच जिंकणार, आपण ऋषिकेश आणि जानकीला हरवून टाकणार. पण इकडे आता खरं तर तिच्या नवऱ्याला म्हणजेच सारंगला मात्र या सगळ्या गोष्टींचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. सारंगला कळत नसतं की आपण नेमकं कसं जिंकणार, काय होणार, काय घडणार वगैरे वगैरे. तो ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या आपण जे जसं ठरवलं आहे ते तसंच होईल ना? मला खरोखर खूप काळजी वाटते. नक्की हा डाव आपण जिंकू शकू ना? आपण हा खेळ जिंकू ना? मला खरंच काही सुचत नाही आहे. त्यावर ऐश्वर्या ही सारंगला सांगत असते, सारंग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण सेल्फ डाऊट घेतो ना त्यावेळेस आपले जिंकायचे चान्सेस कायम कमी होतात. आपण स्वतःवरती कधीच संशय घ्यायचा नसतो. त्याबरोबर सारंग बिचारा गप्प बसतो. तर पुढे ऐश्वर्या म्हणत असते, त्या जानकीला वाटतं ना की प्रामाणिकपणे ती काही करू शकते, सगळं जिंकू शकते, पण चीटिंग केल्याशिवाय, बेईमानी केल्याशिवाय कोणताही काम पूर्ण होत नाही, कोणताही खेळ जिंकता येत नाही.
उद्या आपल्या कानाला जरी कोणतंही म्युझिक नाही ना वाजलं तरीसुद्धा त्या ऋषिकेश आणि त्या जानकीच्या कानात मात्र आपल्या विजयाच्या घोषणा मात्र नक्कीच वाजतील. त्याबरोबर आता सारंगलासुद्धा जरा बरं वाटतं की उद्या आपण जिंकणार. तर दुसरीकडे आता ओवीला शाळेत पाठवून ऋषिकेश आणि जानकी दोघंसुद्धा स्पर्धेत खेळायला जाणार असतात. ओवीला शाळेत जायचं नसतं कारण तिला तिच्या आईबाबांबरोबर जाऊन त्यांची स्पर्धा बघायची असते. आता सगुना येते आणि विचारते, ओवीताई झाली का तुमची तयारी, शाळेत जायचं आहे ना. त्याबरोबर पुढे ती म्हणते, बॅग भरलीत का तुम्ही. ओवी म्हणते, नाही भरली मी बॅग, नाही भरायची बॅग, मला नाही जायचं आहे ना शाळेत, मला आई बाबा तुमच्याबरोबर यायचं आहे. बाबा समजावा ना आईला. मी कालपासून समजावते तिला. बाबा ओवीला समजावून सांगतात, हे बघ बाळा, आई सांगते ना शाळेत जायचं आहे, मग शाळेत जा तू. त्याबरोबर आता ओवी म्हणते, असं का हो बाबा, मला नाही जायचं आहे शाळेत, प्लीज समजावा ना तुम्ही आईला बाबा प्लीज. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी जानकी येते आणि म्हणत असते, आईला कोणी काही समजावण्याची गरज नाही आहे, आईला सगळं बरोबर कळतं. ओवी तुला शाळेत जायचं आहे. अगं बाळा, त्या व्हिडिओचं काय एवढं, खेळ आहे तो, सोशल मीडियावरती कोणी ना कोणीतरी अपलोड करेलच, तेव्हा तू बघ की. आता शाळेत जाणं गरजेचं आहे ना. आणि बरं आता इकडे ये, हे दूध पिऊन घे. आता ओवी मला नको आहे म्हणताना ग्लास मागे सरकवत असते आणि चुकून तिचा त्या ग्लासाला धक्का लागतो आणि चुकून का होईना ते ग्लास खाली सांडलेलं असतं. आता मात्र ओवीवरती जानकी चिडते. जानकी ही ओवीला ओरडत म्हणते, ओवी काय आहे सगळं, किती हा धांदरटपणा. त्याबरोबर लगेच इकडे पुढे सगुना काकी ही म्हणत असते, ओवी अगं शाळेत जा की बाळा, हे बघ मी शाळेत नाही गेलो अनाडानी राहिलो बघ, जा शाळेत तू. त्याबरोबर जानकी मात्र ओवीला ओरडत म्हणते, ओवी काय आहे हे सगळं, किती धसमुसळेपणा आहे, दूध वाया गेलं ना तुझ्यामुळे, दूध सांडलंस तू. त्याबरोबर आता मात्र ओवी ही गप्प बसते कारण ती आईला घाबरलेली असते. पण आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की ओवी घाबरली आहे आणि मग लगेचच तो जानकीला म्हणतो, जानकी राहू देत. त्याबरोबर जानकी ही लगेचच गप्प बसते. पण आता दूध सांडलं हे बघून सगुना मात्र घाबरलेली असते. सगुना लगेचच जानकी आणि ऋषिकेशला म्हणत असते, अगं बया, दूध सांडलं म्हणजे अपशकुन झाला. त्याबरोबर लगेच आता जानकी ही सगुनाला उत्तर देत म्हणते, सगुना अपशकुन वगैरे असं काहीसुद्धा नसतं, ह्या अशा नाही त्या गोष्टींचा विचार आपण करायचा नसतो. त्याबरोबर मात्र सगुना ही लगेचच गप्प बसते. तर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, नाही जानकी, कदाचित हा अपशकुन नाही तर देवाने आपल्याला दिलेला संकेत आहे. त्याबरोबर जानकी आणि सगुना दोघीसुद्धा ऋषिकेशच्या तोंडाकडे पाहायला लागतात. त्यांना कळत नसतं की ऋषिकेश काय बोलतोय. मग ऋषिकेश त्यांना सांगत म्हणतो, मला असं वाटतं ऐश्वर्या नक्की पुन्हा काहीतरी कट कारस्थान करत असणार आणि त्याचाच संकेत हा देवाने आपल्याला दिला. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही तिच्या वडिलांबरोबर बोलत असते. त्याबरोबर तिचे वडील हे तिला सांगत असतात की ऐश्वर्या हे बघ, ही फेरी पकडून अजून 3 फेऱ्या होणार आहेत, म्हणजे तुम्हाला आजची ही फेरी जिंकावीच लागणार आहे. त्यावेळेसच तुम्ही जिंकाल, नाहीतर तो ऋषिकेश आणि ती जानकी तुमच्या बरोबरीला पोहोचतील आणि मग मात्र सगळं अवघड होऊन जाईल. तर आता ऐश्वर्या ही वडिलांना फोनवरती सांगत असते, हो डॅडा, या गोष्टीचा विचार आम्ही अगोदरच केला आहे. त्याबरोबर पुढे ती सांगत असते की आजची फेरी आम्ही जिंकणार. तर सारंगसुद्धा म्हणत असतो, हो डॅडा, तुम्ही काही काळजी करू नका, ही फेरी आम्ही जिंकणार. त्यानंतर ते दोघंही फोन ठेवतात आणि तयार होऊन जायला निघत असतात. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंसुद्धा रस्त्याने चालत निघालेले असतात. आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला खूप टेन्शन येतं आहे, मला ना कळत नाही आहे की ती ऐश्वर्या नक्की काय करेल त्याचं. त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी आता तुला कसं समजावू, होईल सगळं व्यवस्थित, तू नको काळजी करूस. इतक्यात समोरून एक गाडी चालत येते आणि तिच्यामधून चक्क विक्की कौशल उतरलेला असतो. हो मित्रांनो, आता विक्की कौशल हा आपल्या जानकी आणि ऋषिकेशला भेटलेला असतो आणि त्याला बघून जानकी ऋषिकेशसुद्धा खूप जास्त खुश झालेले असतात. त्यानंतर ते दोघं विक्की कौशलला विचारतात की तुम्ही इकडे काय करताय. तर विक्की सांगत असतो की खरं तर मी मुंबईला जातोय,
मुंबईला हाच रस्ता जातो का? त्याबरोबर ते दोघं त्याला सांगतात की नाही, मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला युटर्न घेऊन जावं लागेल. त्याबरोबर तो म्हणतो ओके ठीक आहे. बरं, पुढे तो विचारतो इथे काय सुरू आहे का, काही फंक्शन वगैरे? त्याबरोबर पुढे त्याला जानकी म्हणते की हाँ, यहाँ पर ना मिसेस और मिस्टर करके एक कॉम्पिटिशन शुरू है. तभी आता विकी कौशल म्हणतो अहो माझ्याशी हिंदीमध्ये का बोलताय, मराठी बोला माझ्याशी, मला मराठी छान बोलता येतं. त्याबरोबर हे ऐकून ऋषिकेश आणि जानकीसुद्धा खूप खुश होतात. आणि मग जानकी हे विकीला सांगत असते की इथे श्री आणि सौ अशी स्पर्धा सुरू आहे. संपूर्ण मुळशीत सध्या ही आमची स्पर्धा सुरू आहे आणि सगळ्या मुळशीतल्या जोडप्यांनी यामध्ये भागसुद्धा घेतलेला आहे. आणि खरं तर सांगू का, सप्तपदी कसे असतात लग्नामध्ये, तशा हे 7 दिवसांच्या 7 स्पर्धा आहेत. त्याबरोबर विक्की हा त्यांना विचारत असतो असं आहे का, मग तुम्ही यामध्ये काय जिंकलात की नाही? त्याबरोबर ऋषिकेश जानकी त्याला सांगत असतात की काही डाव जिंकलो, काही डाव नाही जिंकू शकलो. तर विकी म्हणतो की जिंकाल, तुम्ही दोघंही नक्कीच जिंकाल, काळजी करू नका. आणि मग बोलता बोलता पुढे त्यांचा विषय वाढतो आणि मग विकी त्यांना सांगत असतो की मी एक नवीन चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव छावा आहे. आणि त्या चित्रपटामध्ये मी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले करत आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला खूप आनंद होतो. तर पुढे विकी म्हणत असतो की खरं तर ही माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. तर ऋषिकेश आणि जानकी म्हणत असतात खरोखर ही खूप मोठी गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा रोल आपल्याला करायला मिळतोय. पुढे विकी त्यांना म्हणत असतो की तुम्ही दोघंसुद्धा नक्की जिंकाल. तर जानकी विचारते पण हा चित्रपट तुमचा प्रेक्षकगृहात कधी येणार आहे? तर विकी त्यांना सांगतो 14 फेब्रुवारीला. त्याबरोबर लगेच ऋषिकेश हा त्याला विचारतो आणि महाराणी येसूबाईंचा रोल कोण करत आहे? तर लगेच विकी त्यांना सांगतो महाराणी येसूबाईंचा रोल रश्मिका करते. हे ऐकून ऋषिकेश म्हणतो काय, रश्मिका? तर लगेच जानकी म्हणते ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणतो रश्मिका करते का? तर लगेच जानकी म्हणते अहो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तर लगेच विकी सांगतो नाही, छावा दिवसाला आमचा चित्रपट रिलीज होणार आहे. ऋषिकेश आणि जानकी म्हणतात आम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन तुमचा हा चित्रपट पाहू. त्याबरोबर लगेचच विकी म्हणतो की बरं, तुम्हालासुद्धा खूप खूप ऑल द बेस्ट. तुम्ही हा खेळ नक्की जिंकाल. कोणतंही काम करण्यासाठी टीम गरजेची असते आणि नवरा बायकोंची टीम ही सगळ्यात बेस्ट टीम असते. त्यामुळे तुम्ही जिंकणारच. आणि तुम्ही मला रस्ता हरवण्यापासून सुद्धा वाचवलेला आहे. त्यामुळे तुम्हा दोघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हे खेळा आणि खूप छान पद्धतीने जिंकासुद्धा. आता विकीला भेटून खरोखर ऋषिकेश आणि जानकी खूपच जास्त खुश झालेले असतात. त्यानंतर आता इकडे विकी कौशल हा त्या दोघांना बाय वगैरे करून तिकडनं जायला निघालेला असतो. तर आता इकडे ऋषिकेश आणि जानकीसुद्धा त्याला बाय वगैरे म्हणतात आणि त्यानंतर विकी हा त्याच्या गाडीमध्ये बसून तिकडनं निघून जातो. तर आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलत पुढे निघालेले असतात. विक्की कौशलजींना भेटून छान वाटलं ना ऋषिकेश, एक पॉझिटिव्हिटी वाटत आहे. आता बघा, त्या ऐश्वर्याने काहीही कटकारस्थान केले तरीसुद्धा आपणच या डावामध्ये विजेते ठरणार असं जानकीचं म्हणणं असतं. ऋषिकेशसुद्धा हो बरोबर आहे तुझं असं म्हणतो. त्यानंतर आता आपले सूत्रसंचालक म्हणजेच अंशुमनजी हे आलेले असतात आणि ते सगळ्यांचंच अगदी छान पद्धतीने कौतुक करून स्वागत करतात. सर्वप्रथम ते स्वतःचं स्वागत करतात, त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या जोड्यांचं स्वागत करतात आणि मग ह्या जोड्या ज्यांच्यामुळे खेळू शकतात अशा प्रेक्षक वर्गांचंही ते कौतुक करतात. त्यानंतर आता खेळाला सुरुवात होणार असते. सगळ्या जोड्या अगदी खेळण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. त्यानंतर आता अंशुमन विचारे हे खेळ समजावून सांगतात की श्री आणि सौ दोघांनाही हेडफोन लावले जातील, त्यामध्ये लाऊड म्युझिक प्ले केलं जाईल आणि आपल्या नवऱ्याच्या ओठांच्या हालचालीवरून बायकोने आपला नवरा काय सांगतो हे ओळखायचं आणि तिथे ग्राउंडवरतीच असलेल्या त्या वस्तुका जमा करायच्या. 3 मिनिटापर्यंतची वेळ तुम्हाला दिलेली जाईल आणि 3 मिनिटात तुम्ही ती वस्तू शोधून काढायची. आता खरोखर हा डाव अवघड असतो, पण तरीसुद्धा 6 जोड्या हे खेळायला तयार होतात. त्यानंतर आता पहिल्या 2 जोड्या खेळतात आणि त्या प्रत्येकी एक वस्तूसुद्धा मिळवतात.
पण त्यांचा डाव संपतो आणि मग ते जाऊन आपापल्या जागेवरती बसतात. तर आता इकडे ओवीची शाळा सुटलेली असते. तिला घ्यायला अजून कोणीही आलेलं नसतं. त्यामुळे मग ओवी सरळ आपल्या आजीला म्हणजेच सुमित्राला वॉचमन काकांच्या फोनवरून फोन करते. आता अननोन नंबर असला तरीसुद्धा सुमित्रा फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? ओवी समोरून हॅलो आजी, मी बोलते असं सांगते. त्याबरोबर सुमित्रा विचारते, ओवी बाळा हा कोणाचा नंबर आहे? त्यावर ओवी सांगते, हा माझ्या शाळेच्या वॉचमन काकांचा म्हणजे गणेश दादांचा नंबर आहे आजी, तू मला याच नंबरवरती फोन कर असं म्हणत ती फोन कट करते. वॉचमन काका तू पुढे बोलली का नाहीस बाळा, बोलायचं होतं असं म्हणतात. तर ओवी म्हणते, नाही नको काका, तुमचा बॅलन्स संपला असता. त्यावर ते वॉचमन काका म्हणतात, अगं बाळा असं काही नाही, बोलायचं होतंस तू. त्याबरोबर पुढे आता ओवी ही आजीच्या फोन येण्याची वाट पाहत असते. इतक्यात तिला सुमित्रा कॉल करते. आता सुमित्रा ही ओवीबरोबर फोनवरती बोलत असते. सुमित्रा ही ओवीला विचारते, काय झालं ओवी, तुझा आवाज का असा येतोय? त्याबरोबर आता लगेचच ओवी ही सुमित्राला सांगायला लागते, आजी माझा आवाज तुला असा येतोय कारण मी अपसेट आहे. त्याबरोबर ओवी का बरं अपसेट आहे असं सुमित्रा ओवीला विचारत असते. त्याबरोबर ओवी आता सुमित्राला सांगत असते, बघ ना आजी, आज आई बाबा खेळायला जाणार होते पण त्यांनी मला शाळेत पाठवलं आणि ते दोघंच तिकडे गेले. मला जायचं होतं त्यांच्याबरोबर, त्यांचा गेम मला बघायचा होता आणि त्यांनी मला नेलंच नाही. त्याबरोबर हे ऐकून सुमित्राला हसू येतं. सुमित्रा म्हणते, बरं असं झालं आहे का? पण ओवी शाळेत जाणं सुद्धा गरजेचं आहे आणि आईबाबांचं सुद्धा चुकलं आहे तसं. पण मग आता ओवी पुढे म्हणते, आजी माझी शाळा सुटली आहे गं आणि अजून मला घ्यायला कोणी आलेलं नाही आहे. आजी तू ये ना गं मला घ्यायला, आपण माझ्या शाळेच्या पाठच्या गेटवर भेटूया, आपण खूप दिवसात काही गप्पा नाही मारलेल्या. त्यावर सुमित्रा म्हणते, बरं ठीक आहे, मग आता मी तुला पटकन घ्यायला येते, तोपर्यंत तू तिथेच थांब. बरं किती दिवसात आपण गप्पाही नाही मारलेल्या, पण तुझे ते वॉचमन दादा आहेत ना, त्यांना जरा फोन दे बरं. त्याबरोबर ओवी गणेशदादांच्या हातात फोन देते. सुमित्रा गणेशदादांना सांगते, गणेशदादा मी ओवीची आजी आहे, ती नात आहे माझी, तिला मी घ्यायला येतच आहे, पण तुमच्याजवळ थोडा वेळ थांबवा, तोवर मी लगेच पोहोचते. गणेशदादा हो हो चालेल बोलून फोन कट करतात आणि मग ते ओवीला सांगतात, ओवी बाळा तुझी आजी तुला घ्यायला येते, पण तोपर्यंत तू एक काम कर, जा आणि आपल्या शाळेचं गार्डन आहे की नाही तिथे जाऊन शांतपणे बस बरं. त्याबरोबर ओवी म्हणते, ठीक आहे गणेशदादा. गणेशदादांना बाय करून ओवी ही शाळेच्या गार्डनमध्ये बसायला निघून गेलेली असते. तर इकडे आता सुमित्रा ही नानांना सांगत असते, ओवीने तिच्या शाळेच्या वॉचमनच्या फोनवरून फोन केला होता, तिने मला भेटायला बोलवलं आहे, आता काही चोरी नाही आणि काही नाही, आता आपण छान जाऊन तिला भेटू शकणार. ह्या गोष्टीचा सुमित्राला आनंद झालेला असतो. नाना काहीतरी खायला घेऊन जा तिच्यासाठी असं सुमित्राला सांगतात. सुमित्रा नानांना सांगत असते की मी ओवीसाठी तिच्या आवडीचं काहीतरी खाऊ घेऊन जाते आणि तुम्हालासुद्धा आणून देते. आणि मग सुमित्रा आनंदाने ओवीसाठी काहीतरी बनवायला जाते. तर इकडे दुसरीकडे अंशुमन आता म्हणत असतात की वा वा वा, आता आपली सगळ्यात फेवरेट जोडी सोशल मीडियावरची इथं येणार आहे, गेस करा बरं कोण. त्याबरोबर लगेचच सौमित्र आणि अवंतिकाची जोडी खेळायला आलेली असते. आता ते दोघंसुद्धा आपले 100% प्रयत्न करतात आणि त्यांना 2 वस्तू सापडलेल्या असतात, एक म्हणजे झुमका आणि दुसरी म्हणजे नथ. त्यानंतर आता त्यांचा वेळ संपतो आणि मग लगेचच आता ते दोघंही जाऊन त्यांच्या जागेवरती बसतात. आता अंशुमन विचारे म्हणतात, आता आपल्या सेकंड लास्ट जोडीची वेळ आहे आणि ती जोडी आहे म्हणजेच ऐश्वर्या आणि सारंग. त्याबरोबर ऐश्वर्या उभी राहत म्हणते, सॉरी माफ करा, पण आम्ही जर शेवटला आलो तर नाही का चालणार, काय आहे ना माझ्या मिस्टरांची तब्येत थोडी खराब आहे म्हणून म्हणत होते. त्याबरोबर लगेच अंशुमन विचारे म्हणत असतात, आम्हाला तुमचं काही कळतच नाही, कधी म्हणता तुम्हाला पहिलं खेळायचं आहे आणि कधी म्हणता शेवटचं खेळायचं आहे. बरं असो, हा निर्णय आम्ही नाही ना देऊ शकत, हे आमचे जज म्हणतील तसंच होणार. काय मग जज? त्याबरोबर जज म्हणत असतात, जर यांच्या मागून खेळण्याला जोडीला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला चालेल. मग लगेच अंशुमन हे ऋषिकेश आणि जानकीला विचारतात, काय मग ऋषिकेश जानकी चालणार आहे का तुम्हाला? त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की नक्कीच काहीतरी प्लॅन असणार ह्या ऐश्वर्याचा आणि सारंगचा. त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऋषिकेश असू द्यात, असं कशाला बोलताय,
आणि तसंही आपण शेवटी खेळलो काय, पहिले खेळलो काय फरक पडतो, खेळायचं तर आपल्याला आहेच. मग जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की नाही, आम्हाला काही हरकत नाही. मग जसे ऋषिकेश आणि जानकी खेळण्यासाठी आत आलेले असतात तशा जोरजोरात टाळ्यांच्या गजरात लोकांनी त्यांचं स्वागतसुद्धा धूमधडाक्यात केलेलं असतं. आता ऋषिकेश आणि जानकीचा डाव सुरू होतो. वेळ 3 मिनिटांची असते. दोघांच्या कानाला हेडफोन लावले जातात. ऋषिकेश ओरडून जानकीला सांगत असतो आणि ऋषिकेश जसं सांगत असतो तसं जानकी शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते. आणि फायनली त्यांनीसुद्धा 2 वस्तुका शोधलेल्या असतात आणि त्यांचा डाव संपलेला असतो. त्यानंतर आता लगेचच ऋषिकेश आणि जानकी दोघंही जाऊन आपापल्या जागेवरती बसलेले असतात. आता शेवटच्या फेरीत म्हणजेच ऐश्वर्या आणि सारंगच्या डावाची वेळ आलेली असते. आता ऐश्वर्या आणि सारंग दोघंसुद्धा खेळण्यासाठी आलेले असतात. दोघांच्याही कानांना हेडफोन लावण्यात येतात आणि मग तरीसुद्धा ऐश्वर्या सारंगने सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी चोख ओळखत असते. हे बघून जानकीला थोडासा संशय येतो. जानकी म्हणत असते, हिच्या कानाला हेडफोन लावलेत, एवढं लाऊड म्युझिक वाजतंय, तरीसुद्धा सारंग भाऊजी बोलत असलेली प्रत्येक गोष्ट हिला कशी एवढी बरोबर ऐकू जाते. त्याबरोबर लगेचच इकडे जानकी एक युक्ती करते आणि ती पटकन उभी राहून अरे सयाजी काका आले असं म्हणते. त्याबरोबर मूर्ख ऐश्वर्या मूर्खपणा करते आणि म्हणते डॅडा आले. त्याबरोबर जानकी म्हणते तुला ऐकू येत आहे. त्याबरोबर मात्र आता इकडे ऐश्वर्याचं पितळ सगळ्यांच्या समोर उघडं पडलेलं असतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की ज्यावेळेस आता ऐश्वर्याचा आणि सारंगचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा पुढच्या 2 फेऱ्यांमधून त्या दोघांना बाद केलं जाईल की पुन्हा एकदा ऐश्वर्या काहीतरी खोटं नाटक करून या फेरी खेळू शकणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला पटापट येत राहतील आणि सिरियलचे अपडेट्स असेच पटापट मिळत राहतील. धन्यवाद.